بسم الله الرحمن الرحيم ألف لام را كتاب أنزلناه إليك لتخرج الناس من الظلمات إلى النور بإذن ربهم إلى صراط العزيز الحميد الله الذي له ما في السماوات وما في الأرض وويل للكافرين من عذاب شديد الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة ويصدون عن سبيل الله ويبغونها عوجا أولئك في ضلال بعيد وما أرسلنا من رسول إلا بلسان قومه ليبين لهم فيضل الله من يشاء ويهدي من يشاء وهو العزيز الحكيم ولقد أرسلنا موسى بآياتنا أن أخرج قومك من الظلمات إلى النور وذكرهم بأيام الله إن في ذلك لآيات لكل صبار شكور وإذ قال موسى لقومه اذكروا نعمة الله عليكم إذ أنجاكم من آل فرعون يسومونكم سوء العذاب ويذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणार आहे. अलिफ लाम रा हा ग्रंथ आहे जो आम्ही तुमच्यावर उतरवला आहे यासाठी की तुम्ही मानव जातीला अंधारातून काढून प्रकाशात आणावं, एका अशा मार्गाकडे जो मोठ्या यशाचा आणि प्रशंसा करण्यायोग्य मार्ग आहे. आणि हे सर्व कार्य मानवांच्या पालनकर्त्या रबच्या हुकुमानं होईल. आकाशांमधील आणि जमिनीवरील सर्वच्या सर्व चीज वस्तू फक्त अल्लाहच्या आहेत आणि इन्कार करणाऱ्यांकरता सर्वनाश आणि सख्त अजाब राहील, जे या जगाच्या जीवनाशी आखिरतच्या तुलनेत अधिक मोह ठेवतात आणि अल्लाहच्या मार्गापासून दुसऱ्यांनाही रोखतात आणि या मार्गात वक्रता आणू इच्छितात. हे लोक मार्गभ्रष्टतेत फार दूर निघून गेले आहेत. आणि आम्ही प्रत्येक पैगंबराला त्याच्या जनसमूहाच्या बोलीभाषेत आपला संदेश देऊन पाठवलं, यासाठी की लोकांसमोर गोष्ट स्पष्ट व्हावी. तेव्हा मग अल्लाहनं ज्याला इच्छिलं सन्मार्गापासून दूर फेकलं आणि ज्याला इच्छिलं सन्मार्गावर चालवलं. आणि तो मोठा प्रभावशाली आणि तत्वदर्शी आहे. आणि मूसा यांनाही आम्ही आपल्या निशाण्या देऊन पाठवलं होतं की आपल्या लोकांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणावं. त्यांना अल्लाहच्या महत्वाच्या निर्णयाच्या दिवसांना ध्यानात आणण्यास सांगत राहा. यात मुळीच शंका नाही की यात प्रत्येक धीर संयम राखणाऱ्या आणि अल्लाहचे आभार मानणाऱ्यांकरता निशाण्या मौजूद आहेत. आणि जेव्हा मूसा म्हणाले आपल्या जमातीच्या लोकांना, अल्लाहनं तुमच्यावर जे उपकार केले आहेत त्याची आठवण करा, जेव्हा फिरौनवाल्यांपासून तुम्हाला सोडवलं की ते तुम्हाला सक्त सजा देत होते आणि तुमच्या मुलांची हत्या करत आणि स्त्रियांना जिवंत सोडत होते. ही तुमच्या पालनकर्त्यातर्फे मोठी कठीण परीक्षा होती.